तुला राशीच्या मंडळींनो, एक मिनिट थांबा. हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. कारण सप्टेंबर 2026 मध्ये तुमच्या पत्रिकेत एक, दोन नाही तर तब्बल 3 मोठे बदल घडणार आहेत. आणि यातला शेवटचा बदल थेट तुमच्या रागावर आणि तुमच्या जवळच्या नात्यावर परिणाम करू शकतो. पहिला बदल 3 सप्टेंबर, राशी स्वामी शुक्र प्रथम भावात प्रवेश करत आहे. दुसरा 7 सप्टेंबर, भाग्यस्वामी बुध उच्चस्थ होत आहे. आणि तिसरा 19 सप्टेंबर, इथे मात्र सावध राहावं लागेल. कारण या दिवसानंतर मंगळाची स्थिती बदलते आणि मीच बरोबर ही भावना तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण करू शकते. ती नेमकी कशी सांभाळायची हे मी या व्हिडिओच्या शेवटी स्पष्टपणे सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोक सोबत जाणून घ्या. नमस्कार, अमोक चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तुला राशीसाठी सप्टेंबर 2026 नेमका कसा असणार आहे. आरोग्य, शिक्षण, प्रेम, मॅरेज, जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय या प्रत्येक क्षेत्रावर सप्टेंबरमधील ग्रहस्थितींचा काय परिणाम होणार आहे हे आपण एक एक करून समजून घेणार आहोत. आरोग्य, तुला राशीचा स्वामी शुक्र आहे. महिन्याच्या सुरुवातीला शुक्र द्वादश भावात आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या काही दिवसात खाण्यापिण्याच्या सवयी, प्रवास आणि निष्काळजीपणा यामुळे पचनाशी संबंधित किरकोळ आजार होऊ शकतात. पण 3 सप्टेंबर नंतर चित्र बदलेल. शुक्र प्रथम भावात येतो आणि तुमची ऊर्जा, तुमचं चैतन्य आणि एकंदर उत्साह यामध्ये सुधारणा होऊ शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शनीच्या प्रभावामुळे पाय, गोटे किंवा शरीरातील जडपणा याकडे दुर्लक्ष करू नका. मोठी समस्या नाही, पण काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता या ग्रहस्थितीचा परिणाम तुमच्या शिक्षणावर कसा होतो हे पाहूया. शिक्षण, पंचम भावात राहूचा प्रभाव आहे आणि राहू असताना सर्वात मोठे आव्हान असते गोंधळ. आज वाटतं क्लास लावावा, उद्या वाटतं दुसरा कोर्स करावा. कधी एक दिशा योग्य वाटते तर कधी दुसरीच. करू की नको हा प्रश्न मनात सतत फिरू शकतो. पण लक्षात ठेवा, शनी सध्या वक्री असल्यामुळे पंचम भावाला मदत करण्याची त्याची क्षमता कायम आहे. म्हणजे समस्या तुमच्या क्षमतेत नाही, समस्या फक्त मन स्थिर न राहण्यात आहे. योग्य निर्णय आधीच घेतला असता तर गोंधळामुळे तो पुढे ढकलू नका. कारण हाच गोंधळ तुमच्या प्रेमसंबंधात पण डोकावू शकतो. प्रेमसंबंध, पंचम भावात राहू असल्यामुळे प्रेमसंबंधात गैरसमज, अनावश्यक शंका आणि अतिविचार करण्याची प्रवृत्ती वाढू शकते. राहूची एक खास गोष्ट आहे, जे नाही ते मनात असल्यासारखं वाटू शकतं. समोरच्यानं काही केलं नसेल तरी शंका येऊ शकते आणि मग शंकेतून वाद, वादातून अंतर, असं चक्र सुरू होऊ शकतो. म्हणून सप्टेंबरमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे संवाद. चांगली बातमी अशी आहे की 3 सप्टेंबर नंतर शुक्र प्रथम भावात येतोय. त्यामुळे समोरच्याला समजून घेण्याची आणि जुळून घेण्याची तुमची क्षमता वाढू शकते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, राहूमुळे निर्माण झालेल्या शंकेला खरं मानण्याआधी सत्य तपासा. मॅरेज जीवन, सप्तम भावाचा स्वामी मंगळ नवम भावात आहे. मॅरेज जीवनासाठी ही एक चांगली बाजू आहे आणि 19 सप्टेंबर पूर्वीचा काळ विशेष चांगला दिसत आहे. जीवनसाथीच्या भाग्यात सुधारणा, मोठ्या योजना, एकत्र नवीन सुरुवात किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय यासाठी हा काळ अनुकूल आहे. पण आता ती महत्त्वाची तारीख 19 सप्टेंबर नंतर मंगळाची स्थिती बदलत आहे. मंगळ अधिक आक्रमक ऊर्जा घेऊन येत आहे. राग वाढू शकतो, संयम कमी होऊ शकतो आणि मीच बरोबर ही भावना तुमच्यातही डोकावू शकते. हा संकटाचा काळ नाही, पण रागावर नियंत्रण ठेवण्याचा काळ नक्की आहे. 19 सप्टेंबर नंतर वाद वाढवण्याऐवजी एकदा थांबा. आता येतो या महिन्याचा सर्वात महत्त्वाचा विषय, भाग्य. भाग्य, तुला राशीसाठी भाग्याचा स्वामी बुध आहे. सुरुवातीला बुध लाभ भावात आहे आणि 7 सप्टेंबर नंतर बुध द्वादश भावात प्रवेश करत आहे. इथे बुध उच्चस्थ होतो आणि भाग्याची ताकद वाढू शकते. परदेशातील संधी, प्रवास, नवीन दिशा, शुभ कार्य किंवा एखादी नवीन सुरुवात या गोष्टीसाठी सप्टेंबर नकारात्मक न ठरता सकारात्मक ठरू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह संधी दाखवतात, त्या संधीचा उपयोग करायचा
तुम्हीच, म्हणून प्रयत्न कमी करू नका. आणि जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर अमुक चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता करिअर आणि व्यवसायाबद्दलची तितकीच महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया. करिअर दशम भावात बृहस्पतीची उपस्थिती करिअरसाठी सकारात्मक आहे. प्रगल्भता वाढू शकते, जबाबदारी वाढू शकते आणि तुमचं कौशल्य पण वाढू शकतं आणि त्याची दखल पण घेतली जाऊ शकते. अध्यापन, व्यवस्थापन किंवा काउन्सिलिंग किंवा संवाद आधारित काम करण्यासाठी संकेत चांगले आहेत. बृहस्पतीची दृष्टी धनभावावर आहे, त्यामुळे पदोन्नती किंवा उत्पन्नात सुधारणा यासाठी सकारात्मक संकेत दिसत आहे. कार्यालयीन राजकारण किंवा विरोधकांचा प्रभाव या काळात नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. म्हणून करिअरच्या दृष्टीने सप्टेंबरचा काळ मजबूत आहे. व्यवसाय, आता व्यवसाय करत असताना आयात निर्यात, उत्पादन, परदेशी उत्पादन, संवाद आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रामध्ये सप्टेंबर चांगला दिसत आहे. बृहस्पती आणि बुध दोघांची साथ नवीन काम करण्यासाठी अनुकूल ठरू शकते. नवीन ग्राहक, नवीन संबंध, नवीन बाजारपेठ किंवा बाहेरच्या ठिकाणून काम मिळण्याची शक्यता, या गोष्टीकडे लक्ष द्या. पण संधी आली म्हणून प्रत्येक संधी स्वीकारायची नसते. अभ्यास करा, नियोजन करा आणि मगच निर्णय घ्या. सप्टेंबरच्या 3 महत्त्वाच्या तारखा पुन्हा एकदा लक्षात ठेवा. 3 सप्टेंबर शुक्र प्रथम भावात, आरोग्य, ऊर्जा आणि आत्मविश्वासासाठी महत्त्वाचा बदल. 7 सप्टेंबर बुध उच्च, भाग्य आणि नवीन दिशेसाठी महत्त्वाचा टर्निंग पॉईंट. आणि 19 सप्टेंबर मंगळाची स्थिती बदलते. राग, अधीरता आणि मॅरेज जीवनातील मतभेदासाठी सावधगिरी. अंतिम संदेश, तुला राशींच्या मंडळींनो, सप्टेंबर 2026 हा भाग्य आणि प्रगतीचा संधी देणारा महिना ठरू शकतो. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. संधी आली तर घाबरू नका, राहूमुळे गोंधळ झाला तर घाई करू नका आणि 19 सप्टेंबर नंतर रागाला नियंत्रण देऊ नका. ग्रहांची साथ तुमच्याबरोबर असली तरी योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी तुमचीच आहे. म्हणून 3 सप्टेंबर लक्षात ठेवा, 7 सप्टेंबर लक्षात ठेवा आणि विशेषतः 19 सप्टेंबर लक्षात ठेवा. कारण सप्टेंबर 2026 मध्ये भाग्याची दिशा मजबूत होत आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हीच ग्रहस्थिती तुमच्यासाठी प्रगतीची संधी बनू शकते. अमुक सोबत राहा, ग्रहांचे संकेत समजून घ्या आणि आपल्या भविष्याची चाहूल जाणून घ्या. धन्यवाद.